श्रीरामाच्या मंदिरासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे, पण दुसरीकडे आतापासूनच देशभरातले भाविक जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये दाखल होत आहेत। मी सध्या आहे हनुमानगढी परिसरामध्ये, म्हणजेच हनुमानाच्या मंदिरामध्ये। आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा वार आहे। आपल्याला माहिती आहे श्रीरामाचे कट्टर भक्त अशी हनुमानाची खरं तर ओळख, आणि त्यामुळेच हनुमानाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ज्यावेळेला श्रीराम हे लंकेवरून परतले होते त्यानंतर हनुमानाचं वास्तव्य इथंच असेल असं श्रीरामांनीच सांगितलं होतं, आणि त्यानुसार अयोध्येचं रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती देखील हनुमानावर देण्यात आली होती। आणि आत्ता आपण पाहतोय TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ही थेट दृश्य आहेत हनुमानगढीतली, म्हणजेच हनुमानाच्या गाभाऱ्यातली, ज्या ठिकाणी आपण हे दर्शन घेऊ शकतो घर बसल्या दर्शन। कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्या नगरीमध्ये आता गर्दी इथून पुढे वाढत जाणार आहे। 22 तारखेला खरं तर जे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जी तयारी आहे वेगवेगळ्या पद्धतीची ती संपूर्ण या परिसरामध्ये करण्यात येते। पण आत्ता आपण पाहतोय की हनुमानगढी परिसरामध्ये जी गर्दी आहे ती गर्दी मात्र हनुमानाच्या भक्तांसाठी आहे, आणि पहिल्यांदा इथं दर्शन घेऊनच मग रामाच्या दर्शन म्हणजे श्रीरामाचं दर्शन भाविक घेतील अशी देखील एक आख्यायिका जी आहे ती अयोध्या नगरीमध्ये आहे। आणि त्यामुळंच आबालवृद्ध जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बजरंगबली की जय, त्याचबरोबर श्रीरामाचा जो जय जयकार आहे तो संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतो। एकंदरीतच काय तर अतिशय प्रसन्न वातावरण जे आहे ते सध्या या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजकोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।